आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। अशोक सत्रांच्या राज्य आहे। सत्रांच्या राज्यामध्ये ज्या टायमाला सम्राटांनी पूर्ण जगावरती जग जिंकलं ही भूमी जी आहे या भूमीला काळामध्ये ज्या क्षेत्रात या ठिकाणी तयार झाल्या त्या त्यांनी उद्ध्वस्त करण्याचं जर काम कोणी सरकारच्या माध्यमातून करत असेल तर हे बौद्ध समाज कधीही सहन करून घेणार नाही। आणि जर अशाच पद्धतीने जर देणं दलित असो मुस्लिम असो यांच्यावर जर अत्याचार करण्याचं काम जर करत असेल तर त्यांना ही त्याच्यावर 100% दिलं। काय सांगाल मोर्चा निघत आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भीमा आणि रस्त्यावर उतरलेले प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा अन्याय आणि या त्या पुस्तकाने लेण्याच्या प्रयत्नशी आणि त्या ठिकाणी त्याच्या निषेधार्थ आज आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना राजकीय संघटना या ठिकाणी रस्त्यावर आलेल्या आहेत आणि या ठिकाणी शासनाने या रद्द करावा आणि आंदोलन या ठिकाणी उभे राहतात। आज जवळपास बुद्धलेणी बचावसाठी मोठ्या प्रमाणावर आज जवळपास जिल्ह्याचे पूर्ण लगे आपलं आणून इथं जमा झालेले आहे आणि त्या संदर्भामध्ये आताच बागडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे। यासमोर आपल्यासोबत राजीव काय सांगा? सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। ज्या वेळेस समाजाचा विषय येईल, बौद्ध धर्माचा विषय येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतरच देशातील सर्व महापुरुषांचा विषय येईल त्यावेळेस बौद्ध समाज हा त्यांची ताकद दाखवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या औरंगाबाद शहरामध्ये संभाजी शहरामध्ये हे दिसत आहे। गेल्या 50 ते 60 वर्षापासून बौद्धलेणी या ठिकाणी बौद्ध भिक्खू हे वास्तव्यात आहेत। त्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम केल्या जातात, परंतु काही खोडकर लोकांनी, काही जातीवादी लोकांनी त्या बुद्धभूमी ही अतिक्रमण आहे ती काढून घेण्यात यावं अशी निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलं। परंतु ज्यावेळेस बौद्ध भिक्खूंनी सर्व समाज बांधवांच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याची ज्यावेळेस माहिती दिली तर त्या बौद्ध भिक्खूच्या आदेशानं त्या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली। त्या मीटिंगला जवळपास हजारोच्या संख्येने त्याही ठिकाणी मीटिंगला समाज बांधव हजर झाला
आणि त्यांनी त्यावेळेस 7 ऑक्टोबर 2024 या रोजी त्या भूमीला वाचवण्यासाठी एक मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. आज तुम्ही बघताय औरंगाबाद शहरामध्ये आज सर्व बौद्ध बांधव भिक्खू संघ हा सर्व एक लाखोच्या संख्येत या ठिकाणी उभा आहे आणि अशाच प्रकारे एक संघ हा समाज आहे हे सर्वांनी दाखवून दिलेलं आहे. मी शासनाला आणि मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की जर आपण सर्वजण जर अशाच प्रकारे जर बौद्ध धर्माच्या किंवा बौद्ध भिक्खूंच्या बौद्ध समाजाच्या विरोधात ज्या वेळेस आपण अशा पद्धतीनं घोटाळपणा करताल याहीपेक्षा ताकदीनं बौद्ध समाज रस्त्यावर उतरेल आणि प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज ये तो झाकी है, अभी पिक्चर बाकी है. यानंतर जर अशा प्रकारे जर आपण जर कोणी जर खडसाळपणा जर केला याहीपेक्षा तीव्र असं आंदोलन सर्व समाजाच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं छेडण्यात येईल याची आपण समजून घ्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो. जय भीम. नमो. कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में. लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1. फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है. क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया. कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना. नमो बुद्धा. बुद्ध की भूमि है और बुद्ध की भूमि ही रहेगी. सुन लो मनवादियों, तुम लाख कोशिश करो, तुमसे कुछ नहीं होगा. भारत बुद्ध की भूमि है और बुद्ध की भूमि ही रहेगी. बस यही कहना. आपण बघता मोठ्या प्रमाणामध्ये आज बुद्ध लेणीवर जो सरकारनं आदेश काढलेला आहे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती चौक इथे लाखोच्या संख्येनं आज भीम मानवी रस्त्यावर आले. काय सांगायला संदर्भात आपल्यासोबत आहे माजी नगरसेवक, काय सांगा. 50-55 वर्षापासून तिथं बौद्ध विहार आहे. बौद्ध लेणीच्या पायथ्याशी बौद्ध विहार आहे. तिथं लोक आता 8-10 दिवसाने दसरा विजयादशमी निमित्त लाखो करोडोच्या जमावानं तिथे जातात आणि ह्या पिरियडमध्ये आमचा सण आला. शासनाने तिथं नोटीस चिठ्ठी केली पोलीस माध्यमातून जे गैरकानूनी आहे आणि आमचं जे तिथलं बौद्ध विहार आहे ते तिथं सुरक्षित राहावे आणि बाबासाहेबांनी ज्या विद्यापीठाला हे केलेलं आहे सुरक्षित राहावे यासाठी राहिला आईचा मामू सागर. आज जवळपास लाखोच्या संख्येने बुद्ध समाज रस्त्यावर आला होता. लेणी बचावसाठी आज बघू शकता क्रांती चौकून विभाग आयुक्त समोर मोठ्या प्रमाणामध्ये आज दिल्ली गेटवर पूर्ण बुद्ध समाज रस्त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाला जागे करण्याचं काम केलेलं आहे. या समोर काय सांगाल. आज औरंगाबाद शहरामधील जो बौद्ध समाजाचा भव्य मोर्चा लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी निघालेला आहे, त्याच्यामागची जी प्रेरणा होती ती गेल्या हजारो वर्षापासून या औरंगाबाद शहर अजिंठा, वेरूळ आणि औरंगाबाद लेणीच्या नावाने ओळखलं जातं. आणि मग हे लेणीचं शहर हे ऐतिहासिक पर्यटनभूमी आहे आणि या ऐतिहासिक पर्यटनभूमीच्या औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी जे विहार इथल्या भंतीजींनी उभं केलं आणि गेल्या 40 वर्षापासून भंतीजींनी ज्या पद्धतीनं पहिल्यांदा उपाली नावाचे जे भंतेजी होते त्या भंतेजींनी या लेणीच्या पायथ्याशी हे विहार उभा करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर गेली अनेक 40 वर्ष या लेणीच्या पायथ्याशी भंते विश्वनानंद मोदी असतील किंवा अन्य त्यांचे जे सहकारी भंतेजी असतील
यांनी हे विहार उभं केलं, परंतु इथल्या प्रशासनाने ते विहार खरं तर कुठल्याही विद्यापीठाच्या अखत्यारीत नाही किंवा कुठल्याही विद्यापीठाशी संबंधित नाही. ते खरं तर वन विभागाच्या अखत्यारीत असलेलं विहार आहे, लेणी आहे. परंतु इथल्या पोलीस प्रशासनाने किंवा इथल्या जे प्रशासन आहे या प्रशासनाने पोलिसांच्या मार्फत ही नोटीस दिली आणि खऱ्या अर्थाने या 40 वर्षापासून ज्या लेणीचं संवर्धन करतात, ज्या लेणीचं संरक्षण करतात, त्याच विहाराला हटवण्याची नोटीस दिली आणि म्हणून तो राग इथल्या बौद्ध जनतेमध्ये निर्माण झाला आणि या रागातून या मोर्चाचं नेतृत्व आज या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.